हॅलो एव्हरीवन, मी पूजा शंखपाळ. वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे शेगावची कचोरी. तर ही कचोरी शेगावमध्ये खूप फेमस आहे. तर मी तुम्हाला आज दाखवणार की ही शेगावची कचोरी कशी बनवायची ते. कचोरीच्या मसाल्यासाठी मी इथं घेतलेला आहे लसूण, अद्रक आणि हिरवी मिरची, जिरं, शोप, धने आणि कसुरी मेथी. जिरं, शोप, कसुरी मेथी, धने हे मी खलबत्त्यात कुटून घेतले आहे. अद्रक, मिरची, लसूण हे सुद्धा मी इथं कुटून घेतलेलं आहे. तर सर्वात आधी आपण इथं कचोरीसाठी मैदा भिजवून घेऊया. त्याच्यात मी सर्वात आधी थोडा ओवा टाकते, मीठ, आणि मी इथं तेल गरम करून घेतलेलं आहे. तर आपण इथं गरम तेलच वापरणार आहे. तर मी याच्यात मैद्यामध्ये गरम तेलचं मोहन याच्यात टाकणार आता, आणि याला नीट मिक्स करून घेणार. आणि आता याला भिजवून घेणार मी थोडं थोडं पाणी टाकून, आणि याचा एक डव बनवून घेणार. तर जेव्हा आपला डव बनवून रेडी होईल तर त्याला आपण एखादा तास तरी ठेवू, म्हणजे तो चांगला सॉफ्ट होईल. आता माझा डव बनवून रेडी आहे. तर मी याला बराच वेळ मळून घेतलेला आहे इथं. तर याला मी 2 पार्टमध्ये करून याला एका कापडाने झाकून ठेवणार एका तासासाठी. तर तोपर्यंत आता आपण कचोरीचा मसाला रेडी करून घेऊया. तर इथं मी एका पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे. तर त्या तेलमध्ये मी आता इथं टाकणार मोहरी, एक चम्मच जिरं, आणि ह्यात मी आत्ता जो मसाला मी बनवून ठेवला होता लसूण, अद्रक आणि मिरचीचा, तो मी यात टाकलेला आहे तेलामध्ये. तर याला मी तेलात छान परतून घेणार आहे. तर जोपर्यंत त्याचा कलर थोडा चेंज होतोय तोपर्यंत मी त्याला छान इथं परतून घेणार आहे. आता मी याच्यात 1 चम्मच हळद टाकली आहे, आणि हळदीला सुद्धा मी इथं तेलात थोडं परतून घेणार. आता मी यात टाकणार गरम मसाला. तर मी इथं 1 चम्मच गरम मसाला टाकलाय. तर तुमच्याकडे जो गरम मसाला असला तो तुम्ही टाकू शकता. मी इथं राज गरम मसाला टाकलाय. सर्वात आधी आपण जे धने, जिरं, शोप, कसुरी मेथी याचं जे कुटून मिक्सचर बनवलं होतं ते मी याच्यात आता 2 to 3 स्पून्स टाकलेले आहेत. तर त्याला सुद्धा आपण तेलात छान परतून घेणार. यात मी आता थोडं पाणी ॲड करणार आहे, म्हणजे ते मसाले नीट मिक्स होतील. आणि याच्यात मी आता टाकणार बेसन. तर आपलं मेन इन्ग्रेडियंट मसाल्यासाठी बेसन आहे. तर इथं मी 2 कप बेसन टाकलेलं आहे. तर बेसनाला आता आपण छान परतून घेणार या मसाल्यांमध्ये, आणि जोपर्यंत त्याचा कलर येलोइश होत नाही तोपर्यंत आपण त्याला त्याच्यात मिक्स करणार. तर मी हे बेसन आता बराच वेळ जरा या मसाल्यांमध्ये परतून घेणार आहे. आणि यात मी थोडं पाणीसुद्धा ॲड करते, म्हणजे ते जे सगळं सॉफ्ट होईल, मसाला मिक्स पण होईल आणि सॉफ्ट होऊन जाईल. तर इथं माझा मसाला, कचोरीचा मसाला बनवून रेडी आहे. त्याच्यात मी आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. तिखटसाठी तर आपण मिरच्या टाकलेल्या होत्या, म्हणून मी रेड चिली पावडर नाही टाकलाय. आणि आता मीठ टाकलंय. आता याला आपण वाफ देणार छान. तर इथं मी छोटे छोटे गोळे बनवून घेतलेले आहेत मसाल्याचे.
आता मी इथं तेल गरम करायला ठेवलेलं आहे कचोरी तळायसाठी। तर जे मैदा मी भिजवून ठेवला होता त्याचे मी इथं गोल गोल छोटे छोटे पुरीसारखे लाटून घेणार आहे आणि जे मी गोळे बनवून ठेवले होते मसाल्याचे ते एक एक त्याच्यात स्टफ करायचा आणि त्याचं वरचं जे मोदकसारखं त्याला बनवायचं जे वरचं निघेल ते काढून घ्यायचं आणि त्याला हलक्या हाताने आता मी इथं लाटणार। सेम पद्धतीने मी इथं 2 ते 3 कचोरी आता बनवून घेणार। थोडं पुरीसारखं मैद्याची लाटून त्याच्यात मसाल्याचं स्टफिंग भरून एवढी थिकनेस पाहिजेत कचोरीसाठी जेव्हा तुम्ही ती पुरी लाटताय आणि स्टफिंग भरून त्याचं ते मोदकसारखं बनवून वरचं काढून त्याला हलक्या हाताने लाटून घ्यायचं। तेल गरम झालंय का हे चेक करण्यासाठी मी थोडा मैद्याचा गोळा त्याच्यात टाकला होता। तर तेल इथं माझं गरम झालेलं आहे। तर मी आता इथं कचोरी सोडलेली आहे तेलात। तर इथं मी आता एक सोबत 2 ते 3 कचोरी टाकणार म्हणजे तेलाचं जे टेम्परेचर आहे ते इक्वली डिस्ट्रीब्यूट होणार त्या कचोरींमध्ये आणि एकच कचोरी खूप ओव्हरहीट नाही होणार। तर तसं ते आपण कचोरीचा कलरसुद्धा मेंटेन करू शकतो आणि ती कचोरी छान क्रिस्पी होते। तर इथं स्लो फ्लेमवर कचोरीला थोडं ब्राउनिश होईपर्यंत फ्राय होऊ द्यायचं इथं। तर इथं आता कचोऱ्या ही 2 कचोऱ्या झालेल्या आहेत। तर याला मी तेलाच्या बाहेर काढून घेणार। तर याचा कलर आणि तुम्ही याची थिकनेस बघू शकता। तर हे खूपच व्यवस्थित झालेलं आहे। तर इथं माझ्या कचोरी बनवून रेडी आहे। तर याला आपण दही आणि खटाई सोबत सुद्धा सर्व करू शकतो। तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा। थँक्यू, बाय।